नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कुणबी नोंद कशी शोधावी किंवा जुन्या ज्या नोंदी आहेत त्या कशा शोधल्या जातात याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हालाही जर तुमच्या पूर्वजांची कुणबी म्हणून नोंद आहे का किंवा तुमच्याकडे जे जुने कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये तुमची कुणबी नोंद मिळते का, हे कसं पाहायचं याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुमच्या पूर्वजांची तुम्हाला कुणबी म्हणून नोंद सापडली तर तुम्हाला हे मराठा कुणबी म्हणून प्रमाणपत्र काढण्यासाठी त्या पुराव्याचा तुम्हाला मदत होणार आहे. त्याच्या आधारावर तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे निघणार आहे. चला तर मग पाहूयात, की तुम्हाला तुमची जुन्या ज्या नोंदी आहेत त्या कशा शोधता येतील. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. शिंदे समितीनं आतापर्यंत 58 लाख ज्या जुन्या नोंदी आहेत त्या शोधलेल्या आहेत आणि त्या ऑनलाईन पब्लिशही केलेल्या आहेत. त्या कशा पाहायच्या? समजा तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल तो जिल्हा तुम्हाला सर्च करायचा आहे. समजा पुणे कुणबी नोंदी. आपण पुणे जिल्ह्यासाठी पाहत आहोत. तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव टाकून तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल, जी की तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट असेल. इथं तुम्ही पाहू शकता. आपण पुणे जिल्हा ओपन केलेला आहे. यामध्ये कुणबी मराठा दस्त नोंदणी तुम्ही इथं पाहू शकता. पुणे शहर, हवेली, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, दौंड, बारामती, इंदापूर, भोर, वेल्हा, पिंपरी चिंचवड, शिरूर आणि पुरंदर एवढ्या नोंदी इथं अवेलेबल आहेत. त्यापैकी तुमचा जो काही तालुका असेल तो तुम्हाला ओपन करायचा आहे. त्या तालुक्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं वेगवेगळं डिपार्टमेंट पाहायला मिळेल. DYSLR विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग या कुठल्या विभागामध्ये नोंद तुम्हाला पाहायची आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. समजा तुम्हाला वाटत असेल की महसूलमध्ये चेक करायची तर महसूल विभाग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर वेगवेगळे सर्कल दिलेले आहेत. इथं पाहू शकता आळंदी, चाकण, खेड त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या गावांची नावे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला एक PDF फाईल पाहायला मिळेल. पांगरी या गावाची ही PDF आहे. यामध्ये तुम्हाला त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांची पूर्ण PDF अपलोड करण्यात आलेली आहे. हे झालं पुणे जिल्ह्यासाठी. समजा अजून एखादा जिल्हा, दुसरा एखादा जिल्हा आपण सर्च करूया. समजा सोलापूर कुणबी नोंदी. त्यानंतर तुम्हाला सोलापूर जिल्ह्याची वेबसाईट ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्ही पाहू शकता कुणबी नोंदी. सोलापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदी पाहण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या नावावर क्लिक करा. यामध्ये वेगवेगळ्या तहसील कार्यालयानुसार इथे कुणबी नोंदी अपलोड केलेल्या आहेत. इथं तुम्ही पाहू शकता तुमचं जे काही तहसील कार्यालय असेल. समजा तहसील कार्यालय पंढरपूरमधील तुम्हाला नोंद पाहायची आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता यामध्ये वेगवेगळ्या मोडी आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या नोंदी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो काही तालुका असेल त्या तालुक्यामधील वेगवेगळ्या नोंदी अशा प्रकारे शोधायच्या आहेत आणि त्यामध्ये तुमच्या कुळामधील कोणाची नोंद सापडते का, तुमच्या भावकीमधील कोणाची नोंद सापडते का, हे तुम्हाला अशा प्रकारे सर्च करायचं आहे. प्रत्येक जिल्ह्याची तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला एक लिंक देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची कुणबी नोंद जी आहे ती डायरेक्ट वेबसाईट लिंक तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची कुणबी नोंद आहे का नाही हे पाहता येईल. इथं तुम्ही पाहू शकता आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांची पूर्ण एक लिंक दिलेली आहे. या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जाताल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या नोंदी पाहायला मिळतील. इथं तुम्ही पाहू शकता आपण सर्च केलेलं आहे रायगड. रायगडमधील वेगवेगळे इथं गडमधील वेगवेगळे तालुके किंवा वेगवेगळ्या गावानुसार इथं तुम्हाला यादी पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक करून तुमची नोंद आहे का नाही हे तुम्ही एका क्लिकमध्ये चेक करू शकता. जर यामध्येही तुमची नोंद मिळत नसेल तर तुम्हाला दुसरा एक पर्याय आहे. तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. भूमी अभिलेख यामध्ये तुम्हाला तुमचे जुने रेकॉर्ड सर्च करायचे आहेत. तुमच्या पंजोबाचे यामध्ये तुम्हाला महसुली कागदपत्रे चेक करायचे आहेत. जन्ममृत्यू नोंद चेक करायची आहे. असे वेगवेगळे कागदपत्रे तुम्ही जाऊनही चेक करू शकता. तुमच्याकडे काही मोडी लिपीमधील कागदपत्रे असतील तर तेही तुम्ही मोडी ट्रान्सलेटरकडून ट्रान्सलेट करून त्याचेही काही तुम्हाला नोंद सापडते का हे चेक करू शकता.
तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे याची प्रोसिजरची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचाही आपण व्हिडिओ नक्की बनवू. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठीची प्रोसिजर याबद्दलचा व्हिडिओ हवा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपलं टेलिग्राम चॅनलही असून तेही जॉइन करायला विसरू नका.